सगळ्या स्वामी भक्तांना सगळ्यात आधी श्री स्वामी समर्थ. तर आज आपण होळीची कथा ऐकणार आहोत. होळी का पेटवली जाते, होळी सण का साजरा केला जातो, हे तुम्हाला ह्या होळीच्या कथेतून समजेलच. तर मग चला ऐकूया होळीची कथा. हिरण्यकश्यप नावाचा एक राक्षस होता. त्याने कठोर तपस्या करून ब्रह्मदेवाला प्रसन्न केले आणि वरदान मिळवले. त्यानंतर हिरण्यकश्यपाने पृथ्वीला पाताळी नेण्याचा प्रयत्न केला. मात्र विष्णूने वराह अवतार धारण करून त्याचा हा प्रयत्न फेल केला. त्यामुळे हिरण्यकश्यप भडकला. त्याने आपल्या राज्यात कोणीही विष्णूंचे नाव घेऊ नये असे सगळ्यांना बजावले. हिरण्यकश्यप स्वतःला श्रेष्ठ समजत होता आणि देवतांचा त्याला अतिशय तिरस्कार होता. पण आश्चर्य असं की त्याच्याच घरात हा प्रल्हाद मोठा विष्णू भक्त निघाला. प्रल्हाद बालपणापासूनच विष्णूंचा परमभक्त होता. स्वतःचे वडील म्हणजेच हिरण्यकश्यप विष्णूंचा तिरस्कार करतात हे त्याला ठाऊक होते. मात्र ही संपूर्ण सृष्टी विष्णूचीच आहे हे त्याला माहीत होतं. प्रल्हाद दिवस रात्र विष्णूच्या नावाचा नामस्मरण करीत असं. नेमकं हेच हिरण्यकश्यपाला मान्य नव्हतं. त्याने प्रल्हादाला त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रत्येक वेळी तो अपयशी झाला. सगळे प्रयत्न करून थकलेला कश्यपाला आपली बहीण, जिचं नाव होलिका होतं, ती म्हणाली, दादा, मला तुझा त्रास बघवत नाही. मला अग्निदेवाकडून असं वरदान आहे, आग मला जाळू शकत नाही. मी प्रल्हादाला घेऊन अग्नीत बसते. मला वरदान असल्यामुळे मी जळणार नाही, परंतु भक्त प्रल्हाद मात्र जळून खाक होईल. हे ऐकून हिरण्यकश्यपने गावात ओवाळलेल्या मोठ्या काळिकांची पेढी तयार केली. होलिकेला त्या पेढीवर प्रल्हादाला घेऊन बसायला सांगितले. शिपायांनी आग लावली. होलिका आपल्याच वरदानाच्या धुंदीत होती, परंतु प्रल्हादाच्या भक्तीने साधनेने उलटेच घडले. होलिकेचे अंग जळू लागले, तिच्या अंगाचा दाह होऊ लागला आणि इकडे प्रल्हाद मात्र विष्णूंच्या नामस्मरणात दंग होता. शेवटी जे व्हायचं तेच झालं. होलिका जळून खाक झाली. प्रल्हाद सुखरूप जिवंत राहिला. प्रल्हादाच्या भक्तीने प्रसन्न होऊन विष्णूने खांबातून नृसिंह अवतार घेतला आणि हिरण्यकश्यपाचा वध केला. तेव्हापासूनच आपल्याकडे होळी जाळण्याची प्रथा सुरू झाली. असत्यावर सत्याचा विजय हाच होळी सणाचा उद्देश आहे. तर ही होळी सणाची माहिती होती. कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा.